सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना देता येत असते आणि या परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर 100 प्रश्न असतात 100 मार्कांसाठी आणि वेळ असतो 90 मिनिटांचा. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वीचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण सुरुवात करणार आहोत. पहिले 15 प्रश्न आपण आज बघणार आहोत आणि त्या 15 प्रश्नांच्या मागच्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना देखील आपण थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तो जर समजा तुम्ही होमी बाबा परीक्षेची तयारी करत असाल तर इग्नाइट पाठशालातर्फे इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी या दोन्ही वर्गांसाठी डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेची तयारी आम्ही तुमची करून घेणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणार आहे. प्लस जे काही शिकवलं जाईल, समजा आज जो काही टॉपिक शिकवला जाईल त्या टॉपिकवर लगेच आज टेस्ट होईल. प्लस आठवड्याभरात जे काही शिकवलं जाईल त्याच्यावर सुद्धा वीकली टेस्ट होणार आहे. त्याच्याच सोबत लाईव्ह लेक्चर जे आहेत त्या दरम्यान तुम्हाला जे काही अडचणी येतील, ज्या काही तुम्हाला शंका येतील त्या तुम्ही शिक्षकांना विचारू शकतात. रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते तुम्ही कितीही वेळा बघू शकतात. तर अशी ही जी होमी बाबाची बॅच आहे ती 25 जुलैपासून सुरू होणार आहे. आता होमी बाबाच्या बॅच सोबतच इयत्ता 4थी परीक्षा स्कॉलरशिप, इयत्ता 5वी परीक्षा नवोदय, इयत्ता 7वी परीक्षा स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वी NMMS या देखील बॅचेस आमच्या 25 जुलैपासून सुरू होत आहेत. बॅचेस लवकरात लवकर विकत घ्या कारण सध्या फी कमी आहे. बॅचेस नंतर सुरू झाल्यावर फीज जी आहे ती फीज वाढणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर बॅचेस ज्या आहेत त्या विकत घ्या. ठीक आहे. तर आपण आज आपले जे प्रश्नपत्रिका आहे 2024ची जी काही प्रश्नपत्रिका आहे डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता 9वीची प्रश्नपत्रिका आपण आज सोडवायला घेणार आहोत. पहिला प्रश्न बघूयात आपण. ठीक आहे. तो पहिला प्रश्न तुमचा आहे खालीलपैकी कोणत्या सदिश राशी आहेत. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर वेक्टर क्वांटिटीज. ठीक आहे. मग आता इथे तुम्हाला काय येतं, सगळ्यात पहिले तुम्हाला कन्सेप्ट कुठली आहे तर स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. मग स्केलर क्वांटिटीज कुठल्या आहेत आणि व्हेक्टर क्वांटिटीज कुठल्या आहेत, सदिश राशी आणि अदिश राशी कोणत्या. स्केलर आणि व्हेक्टर. ओके. स्केलर क्वांटिटी कुठल्या आणि वेक्टर क्वांटिटी कुठल्या. कमेंट मध्ये सांगा बरं, जरा पटकन प्रयत्न करा बरं. कोणाला कोणाला जमतंय बघूयात आपण, कोणाला जमतंय. कमेंट मध्ये लगेच उत्तरं सांगा. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. ओके. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेली आहे, कुठली विचारलेली आहे, प्रश्नामध्ये आपल्याला व्हेक्टर क्वांटिटी विचारलेली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला 4 क्वांटिटीज यांनी दिलेल्या आहेत. लेंथ, डेन्सिटी, डिस्प्लेसमेंट आणि मोमेंटम. लांबी, घनता, विस्थापन आणि संवेग अशा 4 ज्या वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. 4 पर्याय तुम्ही एकदा बघा आणि कमेंटमध्ये पटकन उत्तर सांगा. म्हणजे मग मी तुम्हाला पुढची जी काही आपली ही सदिश राशी जी आहे ती सदिश राशी म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. तो आधी आपण व्हेक्टर क्वांटिटी बघूयात कारण आपल्या क्वेश्चन मध्ये व्हेक्टर आलेला आहे. तो अशा क्वांटिटीज किंवा असं जे काही मेजरमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ह्या दोन्ही गोष्टी मोजल्या जातात किंवा गरजेच्या असतात. ठीक आहे. हे झालं तुमचं कशामध्ये, व्हेक्टर क्वांटिटीमध्ये. आता स्केलर क्वांटिटीमध्ये मात्र तुम्हाला काय लागणार आहे, स्केलर क्वांटिटीमध्ये फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड जे आहे ते मॅग्निट्यूड लागणार आहे. ओके. मॅग्निट्यूड जरी तुमच्याकडे असलं म्हणजे फक्त तुमच्याकडे एक माप जरी असलं तरी सुद्धा तुमच्याकडनं ती जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी तुम्हाला मोजता येणार आहे. परंतु व्हेक्टर क्वांटिटीमध्ये मात्र तुम्हाला काय लागणार आहे, माप पण लागणार आहे आणि दिशा कुठली आहे, त्या बलाची दिशा कुठली आहे किंवा त्या मोजमापाची दिशा कुठली आहे ते सुद्धा तुम्हाला ओळखावं लागणार आहे. मग आता स्केलर क्वांटिटीमध्ये जर मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात पहिलं सगळ्यात सुंदर उदाहरण येतं ते टेम्परेचरचं. टेम्परेचर मोजताना तुम्हाला दिशेची गरज आहे का, नाही. तुम्ही पूर्वेला जाऊन टेम्परेचर मोजा, पश्चिमेला जाऊन टेम्परेचर मोजा, कुठूनही तुम्ही तापमान मोजा, तापमान हे सारखं असणार आहे. बरोबर. तापमानामध्ये काही बदल होणार आहे का, नाही. आता जसं बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, पाण्याचा उत्कलन बिंदू हा 100 आहे. तर ते जे तो तुम्ही भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, 100चा तो 100च राहणार आहे, तो चेंज होणार नाही. ठीक आहे. मग आता तसंच जर समजा आपण इथे व्हेक्टर क्वांटिटीमध्ये बघितलं तर व्हेक्टर क्वांटिटीमध्ये आपण घेऊया प्रेशर. ठीक आहे. प्रेशर. आता दाब जो आहे तो कुठल्या दिशेने दिला जातोय ते महत्वाचं आहे. म्हणजे जर समजा हा हाताला मी या बाजूने दाब दिला तर हात तिकडे डिस्प्लेस होणार आहे, हाताची मुवमेंट कुठे होणार आहे, तिकडच्या बाजूने होणार आहे. आणि जर इकडनं दिला तर ती इकडे होणार आहे. बरोबर. म्हणजे काय तर दिशा जी आहे दाबाची ती दिशा
महत्वाची आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने स्केलर क्वांटिटीज आणि व्हेक्टर क्वांटिटीज ज्या आहेत त्या असतात. बरोबर. मग आता आपल्या ऑप्शन्स मध्ये आपण येऊया की व्हेक्टर क्वांटिटीज कुठल्या आहेत. आता लांबी जी आहे, लेंथ जी आहे, लेंथ कशी आहे, लेंथ काय येणार आहे तुमची, स्केलर येईल की व्हेक्टर येईल. लेंथ जी आहे ही अशी, समजा मी एक रेषा इथनं काढली. ठीक आहे, आपण पुढच्या पानावरच जाऊयात. ही अशी रेषा जर समजा मी इथे काढली, तर ही रेषा तुमची कुठेही कितीही वाढवली, कुठल्याही दिशेने वाढवली, तुम्ही या दिशेने वाढवा किंवा त्या दिशेने वाढवा, दिशेचा फरक पडणार आहे का नाही, मोजमाप तुम्हाला तसं करावं लागणार आहे. बरोबर. म्हणजे लेंथ काय आहे, लेंथ तुमची स्केलर क्वांटिटी आहे, अदिश राशी आहे. ठीक आहे, मग लेंथ जर तुमची स्केलर क्वांटिटी आहे आणि ही गोष्ट जर तुम्हाला लक्षात राहिली तर ऑप्शन शोधायला तुम्हाला सोपं जाणार आहे. बघा, मग आता व्हेक्टर विचारलेलं आहे, तो हे पहिलं ऑप्शन गेलं, हे दुसरं ऑप्शन गेलं, कारण की पी ही स्केलर आहे. बरोबर. पी जो आहे, पी ऑप्शन तुमचा स्केलर क्वांटिटीचा आहे. ओके, चलो पुढे. डेन्सिटी, डिस्प्लेसमेंट आणि मोमेंटम. आता बघा बरं, आता तुम्हाला क्यू आर आहे की आर एस आहे, कसं शोधणार, डेन्सिटी आहे, डिस्प्लेसमेंट आहे की काय आहे. आता याच्यामध्ये डेन्सिटी जी आहे, डेन्सिटी म्हणजे काय, एखाद्या वस्तूची घनता. घनता जी आहे ती दिशेनुसार बदलणार आहे का नाही, घनता सुद्धा दिशेनुसार बदलणार नाही. मग घनता जी आहे ती पण काय आली, तुमची स्केलर क्वांटिटी आली. म्हणजे काय, तुमचा हा ऑप्शन पण गेला. ओके, उरला काय तुमचा आर आणि एस. डिस्प्लेसमेंट आणि मोमेंटम जे आहेत, ह्या दोघे काय आहेत, सदिश राशी आहेत, व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, व्हेक्टर क्वांटिटीज आहेत. ओके, चलो पुढे. Question 2. Which of the following factors affect kinetic energy of an object? Mass, velocity, momentum. खालीलपैकी कोणते घटक वस्तूच्या गतीज ऊर्जेवर परिणाम करतात, वस्तुमान, वेग आणि संवेग. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, सगळ्यात पहिले ते समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, कुठलीही वस्तू ज्या वेळेला गतीमध्ये असते, कुठलीही वस्तू ज्या वेळेला गतीमध्ये असते त्यावेळेला तिच्यावर जी एनर्जी काम करते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी म्हणतो, गतीज ऊर्जा. ठीक आहे, मग आता ही जी कायनेटिक एनर्जी आहे, ही कायनेटिक एनर्जी कोणाकडे जास्त असणार आहे, तर जे काही फास्ट जाणारे ऑब्जेक्ट्स आहेत, जे काही हेवी वाले ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्याकडे कायनेटिक एनर्जी ही जास्त असणार आहे. कायम लक्षात ठेवायचं. ठीक आहे, फास्ट आणि हेवी ऑब्जेक्ट्सची कायनेटिक एनर्जी कायम जास्त असणार आहे. मग एक्झाम्पल काय, जर समजा मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हणजे एकीकडे एक कार आहे आणि एकीकडे एक सायकल आहे. ओके, आता कार कशी आहे तुमची, कार फास्ट पण आहे, कार तुमची हेवी पण आहे. ओके, सायकल कशी आहे तुमची, सायकल तुमची स्लो आहे कारच्या मानाने आणि हलकी पण आहे. वजनाच्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला ती कशी आहे, हलकी आहे. ठीक आहे, हलकी आहे. ओके, मग कारची जी कायनेटिक एनर्जी असणार आहे, कारची जी कायनेटिक एनर्जी असणार आहे ती जास्त असणार आहे सायकलच्या कायनेटिक एनर्जी पेक्षा. ठीक आहे, आता हे ज्या वेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन केलं याच्यामध्येच दोन गोष्टी एक्सप्लेन होऊन गेल्या. एक तर मास तुम्हाला कळालं, हे पाहिजेच आहे, मास पाहिजेच आहे. बरोबर. ठीक, मग आता एक्स पाहिजेच आहे असं बघा, याच्यामध्ये हे एक ऑप्शन गेलं कारण की याच्यामध्ये एक्सचा उल्लेख नाहीये. ओके, तर मग आता उरलं काय, वेलोसिटी, मोमेंटम. वेलोसिटी फास्ट, जे फास्टचं पण मी तुम्हाला म्हणाले की फास्ट पाहिजे. बरोबर, म्हणजे हे पण पाहिजे आहे तुम्हाला, फास्ट पण पाहिजे, मग एक्स पण पाहिजे, वाय पण पाहिजे. बरोबर, हा ऑप्शन आपण खोडूयात कारण की मग आता फक्त आपल्याला चेक करायचंय की झेड पाहिजे की नाही, मोमेंटम पाहिजे की नाही. तर येस, मोमेंटम इज ऑल्सो नीडेड. ठीक आहे, सो फायनली युअर ऑप्शन इज एक्स, वाय, झेड. ओके, चलो पुढे. जेव्हा एखादा सैनिक 20 ग्रॅम वस्तुमानाची गोळी 1000 मीटर पर सेकंद वेगाने प्रति सेकंद एक गोळी या दराने झाडतो त्यावेळेला बंदुकीद्वारे निर्माण होणारी शक्ती किती असेल. समजा इथे बंदूक आहे. ठीक आहे, या बंदुकीमध्ये एक गोळी टाकलेली आहे, त्या गोळीचं वस्तुमान किती आहे, मास किती आहे, वस्तुमान म्हणजे काय, मास. मास किती आहे, मास आहे 20 ग्रॅम. ठीक आहे, मास किती आहे, 20 ग्रॅम आहे. ठीक आहे, बंदुकीचा वेग, वेग म्हणजे काय तुमची वेलॉसिटी, वेलॉसिटी किती आहे 1000 मीटर पर सेकंड. आणि वेळ किती आहे, टाइम किती लागतोय तुम्हाला, टाइम लागतोय 1 सेकंड प्रति गोळी. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये तयार होणारी शक्ती किती असणार आहे, एनर्जी किती असणार. ठीक आहे, ओके, डायरेक्टली क्वेश्चन आहे तुम्हाला. बघा काय काय दिलेलं आहे आपण बघूयात. मास दिलेला आहे किती, 20 ग्रॅम. वेलॉसिटी दिलेली आहे किती, टी पण दिलेला आहे, टी 1 सेकंड आहे, 1 सेकंड पर पर बुलेट असं काहीतरी आहे ना, प्रति गोळी. हा, 1 सेकंड प्रति गोळी आणि 1000 मीटर पर सेकंड, 1 सेकंड पर बुलेट. ओके, हे तुम्हाला दिलेलं आहे. हे काय आहे, हे तुमचं गिव्हन फील्ड आहे. ओके, मग आता
फॉर्म्युला काय सांगतो आपला कायनेटिक एनर्जीचाच फॉर्म्युला टाकायचा आहे याच्यात. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय टाकायचा आहे, कारण की गोळी कशी आहे, मुव्हिंग आहे. मी तुम्हाला जस्ट सांगितलं की मुव्हिंग गोष्टींना कुठली एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते, बरोबर. मग आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर, हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे, द्या मग आता 1/2 इंटू एम किती आहे 20 इंटू व्ही किती आहे 1000. 1000 चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. ओके, 2 1 जा 2, हे किती झाले 10 झाले. 20 ग्रॅम आहे, बरोबर. आता हा जो 20 ग्रॅम आहे, ह्या 20 ग्रॅमचा आपल्याला केजी मध्ये रूपांतर करावं लागणार आहे. किलोग्राम मध्ये तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते करावं लागणार आहे. 20चं किलोग्राम मध्ये जर आपण केलं तर 20 डिवायडेड बाय 1000, बरोबर. 20 डिवायडेड बाय 1000 किती होऊन जातील, 1-2 डिजिट नंतर 1-2. ओके, 0.02 किलोग्राम. ओके, मग आता इथे डायरेक्टली 20 नाही घेणार आपण, इथे काय घेणार आपण, इथे घेताना आपण 0.02 घेणार. 2 1 जा 2, इथे काय येईल 0.01. ओके, मग आता करा 0.01 इंटू 1 2 3 4 5 6. ओके, मोजले बरोबर. आता करा परत मल्टिप्लिकेशन. कसं मल्टिप्लिकेशन करणार, 1 2 ना, 1 2 1 2 म्हणजे इथे 4 होते, 1 2 3 4. बघा बरं किती आलं हे, किती आलं हे 1000 वॅट आलं. ओके, आता 1000 वॅट हे 10,000 वॅट आलं. इथे आपल्याला काय आहे, किलो वॅट मध्ये दिलेलं आहे. 1000 वॅटचं 10,000 वॅट आपल्याकडे नाहीच. आपल्या ऑप्शन मध्ये आन्सर काय आलेलं आहे, 10,000 वॅट आपला आन्सर आलेला आहे, बरोबर. पण आपल्याला किती पाहिजे, किलो वॅट मध्ये. बघा बरं 10,000ला जर तुम्ही किलो वॅट मध्ये कन्व्हर्जन केलं, डिवायडेड बाय 1000 केलं, ठीक आहे, 10,000 वॅट डिवायडेड बाय 1000 जर केलं 1 2 3 1 2 3, दॅट विल बी युअर 10 किलो वॅट, 10 किलो वॅट. ठीक आहे, इझी क्वेश्चन्स आहेत, इझी क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 9thच्या हिशोबाने अतिशय इझी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, ओके. पुढे, एक समान रेषीय गतीने फिरणाऱ्या वस्तूने कापलेले अंतर आणि तिचे विस्थापन यांचे गुणोत्तर किती. ठीक आहे, क्वेश्चन काय विचारतो तुम्हाला, डिस्प्लेसमेंट, रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स हा रेशो हवाय. डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स, ओके, हा रेशो पाहिजे. ओके, कशामध्ये पाहिजे, हा युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये पाहिजे, युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये पाहिजे. युनिफॉर्म लिनियर मोशन काय सांगतो रे तुम्हाला, युनिफॉर्म लिनियर मोशन सांगतो तुमचा की एका कॉन्स्टंट गतीमध्ये ते चालत राहणार आहे. कॉन्स्टंट गतीमध्ये ते काय करणार आहे, चालत राहणार आहे. कॉन्स्टंट स्पीड विदाउट चेंजिंग एनी डायरेक्शन. ठीक आहे, इथे काय राहणार आहे, स्पीड जो आहे तो स्पीड कॉन्स्टंट राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. ओके, त्याची दिशा न बदलता जो स्पीड आहे जो तो कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, समान राहणार आहे, बरोबर. मग आता डिस्टन्स म्हणजे काय, तर डिस्टन्स म्हणजे एखाद्या पाथवर कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे काय, तर इथे आपण आपला ऍज इट इज रेशोचा साइन ठेवूयात. डिस्टन्स म्हणजे काय, टोटल पाथ ट्रॅव्हल्ड म्हणूयात आपण याला, पाथ ट्रॅव्हल्ड. ओके, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट. ओके, सुरुवातीचा बिंदू, इथून समजा सुरुवात केली, इथून सुरुवात केली इथे जायचं असेल, ठीक आहे, तर या दोघांमधलं सगळ्यात छोटा अंतर जे असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, डिस्प्लेसमेंट म्हणणार आहे, बरोबर. मग आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या जर समजा युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये असेल एखादा ऑब्जेक्ट, तर कसं असणार आहे, हे जर 1 असेल तर हे पण किती असणार आहे, 1 असणार आहे. दोघंही कसे असणार आहेत, 1:1 असणार आहे, सारखे असणार आहे. ठीक आहे, कसं काय सारखे असणार आहे, कारण की बघा आता हे सगळं आपण एकदा पुसूयात. ओके, आता इकडे बघा, हा पॉइंट आहे ए पॉइंट, ह्या ए पॉइंट वरनं ह्या बी पॉइंट वर जायचं आहे. ठीक आहे, मग आता डिस्टन्स कसा जातोय तुमचा, ह्या इथून सरळ असं जात आहे,
डिस्प्लेसमेंट किती झाली, ए पासून बी पर्यंतचं शॉर्टेस्ट अंतर एवढीच झालेली आहे, बरोबर. म्हणून मग हे काय आहे, दोघांचंही मेजरमेंट किती आहे, सेम आहे, सेम आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन, 5th क्वेश्चन. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ ऑफ साऊंड वेव्ह अँड फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. खालील ध्वनी लहरींच्या आलेखाचे निरीक्षण करा आणि ध्वनींची वारंवारता शोधा. ओके, आता इथे बघा टाइम दिलेला आहे मिली सेकंड मध्ये, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट दिलेली आहे नॅनोमीटर मध्ये. ओके, ह्या इथे तुमचा 0 आहे, इथे तुमचा 100 आहे, इथे तुमचा -100 आहे. ही जी वेव्ह आहे, ही वेव्ह इथून 0 पासून निघते, 100 ला टच होते, परत खाली येते, परत वर जाते, परत खाली येते, परत वर जाते. 100 खालचा 100 वरचा 100 हे दोन टोक आहेत, बरोबर. म्हणजे क्रेस्ट किती याचा, क्रेस्ट पण 100 आहे आणि इकडचा हा जो खालचा जातोय तो पण किती आहे, हा इकडचा क्रेस्ट -100 आहे. ठीक आहे, हा इथला काय असतो, ट्रफ असतो. ओके ओके, आता याची वेवलेंथ किती आहे, या पॉइंट मध्ये याची वेवलेंथ किती आहे ते विचार करा बरं. ओके, प्रश्न काय, साऊंड वेव्ह फ्रिक्वेन्सी विचारलेला आहे. ओके, चलो फ्रिक्वेन्सी विचारलेला आहे आपल्याला. गिवन काय काय आहे, गिवन काय काय आहे, तुम्हाला टी दिलेला आहे 2 मिली सेकंड्स, टाइम दिलेला आहे ना 2 मिली सेकंड्स. किती वेळ लागतोय एक कंप्लीट करायला, बघा ह्या इथून निघाली आहे, इथून ही वेव्ह निघालेली आहे, हिला एक पूर्ण क्रेस्ट, एक पूर्ण ड्रफ असं कंप्लीट करून इथे पोहोचायला किती वेळ लागतोय, हे एक कंप्लीट करायला हिला किती वेळ लागतोय, इथे नाही इथे पोहोचायला, ह्या इथून इथे पोहोचायला किती वेळ लागतोय, 2 मिली सेकंड्सचा टाइम लागतोय, 2 मिली सेकंड्सचा टाइम लागतोय, बरोबर. मग आता 2 मिली सेकंड हा टाइम आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे, 1/t. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे, 1/t. पण आता मिली सेकंडला तुम्हाला काय करावं लागणार आहे, सेकंड मध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे. 2 मिली सेकंडला सेकंड मध्ये कन्व्हर्ट करायला 2 × 10⁻³ सेकंड असं हे होणार आहे. ठीक आहे, मग आता करा सॉल्व्ह, याला द्या इथे 1 / 2 × 10⁻³ आता हा 10⁻³ वर जाईल, तो कसा जाईल, 10⁻³ होऊन जाईल, /2. 10⁻³ किती, 1 2 3 /2 किती उत्तर आलं, 500. 500 इज युअर आन्सर. आता 500 काय असणार आहे, साऊंड वेव्ह आहे ना, साऊंड वेव्ह आहे म्हटल्यावर 500 हर्ट्ज असणार आहे, 500 हर्ट्ज. दिस इज युअर आन्सर. ओके, चलो पुढचा क्वेश्चन. हा खूप सोपा आहे, याचं उत्तर मी नाही सांगणार आहे, याचं उत्तर तुम्ही स्वतः सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे. क्वेश्चन काय आहे मी तुम्हाला सांगते. इन कम्प्युटर व्हॉट डज RAM, रॅमचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. रॅम जे असतं, रॅमचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. रॅमचा लॉंग फॉर्म तुम्ही सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचा आहे. ओके, मी हा प्रश्नाचं उत्तर देणार नाही, कारण याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाहीये, डायरेक्ट क्वेश्चन आहे आणि आपल्याला जवळपास सगळ्यांना माहिती आहे रॅम, रोम, CPU ह्या सगळ्या गोष्टींचे जे काही लॉंग फॉर्म्स आहेत ते लॉंग फॉर्म्स आपल्याला माहिती पाहिजे. HTTP, WWW हे सगळ्या गोष्टींचे लॉंग फॉर्म्स आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन. What would be the force required to exert a pressure of 2000 Pascal on a surface area of 10 square meter? ओके, डायरेक्ट क्वेश्चन आहे, डायरेक्टली आपण सोडवायला घेऊयात. प्रेशर किती सांगितलंय त्यांनी, P = 2000 पास्कल, PA. ठीक आहे, PA काय आहे, पास्कल आहे. ठीक आहे, मग आता 2000 पास्कल म्हटलं काय, आणि 2000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हटलं काय, सेम येतं. ओके, त्याच्यानंतर एरिया किती दिलेला आहे, एरिया दिलेला आहे आपल्याला 10 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया किती दिलाय, एरिया = 10 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, 10 सेंटीमीटर स्क्वेअर. आता या सेंटीमीटर स्क्वेअरला आपल्याला मीटर मध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे, कारण की आपला हा आपण मीटर मध्ये घेतलाय, हा आपण मीटर मध्ये घेतलाय म्हटलं, हे पण आपल्याला काय करावं लागेल, मीटर मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. कसं करणार, 0.001 मीटर स्क्वेअर, 0.001 मीटर स्क्वेअर. हा पॉइंट दिसत नाहीत का रे अशा. ओके, चला आता काय फॉर्म्युला आहे, फोर्स इज इक्वल टू P × A. इझी आहे की नाही, टाका आता किमती टाका, 2000 × 0.001. आता बघा 1 2 3 डिजिट नंतर 1 2 3 नंतर
हे जर आपण दिला दॅट विल बी युअर आन्सर 2 न्यूटन. चल पुढे. विजेची शून्य वाहकता असलेल्या दोन वस्तूंना एकमेकांवर घासल्यास काय तयार होईल? ओके, व्हॉट विल बी द प्रोडक्ट ऑफ फॉलोइंग इफ टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग झिरो कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आर रब्ड ऑन इच अदर. आता समजा माझ्या हातामध्ये हा एक पेन आहे आणि हा दुसरा पेन आहे, ठीक आहे. त्या दोघं पेनांमध्ये कुठल्याही पद्धतीने इलेक्ट्रिसिटी नाहीये. ह्या दोन्ही पेनांमध्ये कुठल्याही पद्धतीने इलेक्ट्रिसिटी नाहीये. ओके, मी काय केलं, यांना एकमेकांवर असं जोरजोरात घासलं. शिकलेलो आपण हा सगळा. बघा इथे पण दिलेलं आहे ना, डायग्राम मध्ये घेतलंय. हे अशा पद्धतीने एकमेकांवर यांना जर घासलं तर काय होईल? खूप जास्त वेळ जर घासलं तर, आता लगेच नाही होणार, पण थोडा वेळ जर यांना घासले, हे एवढे कामाचे नाहीये. पण जर समजा यांना एकमेकांवर घासलं तर काय तयार होईल? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन तयार होईल का? नाही, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन नाही तयार होणार आहे. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन काय असतं? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन हे अशा पद्धतीचा फंडामेंटल फोर्स आहे की जो कुठल्याही दोन वस्तूंना एकमेकींकडे खेचत असतो, ठीक आहे. सो ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन नाही होणार. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम पण नाही होणार आहे, ठीक आहे. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल चार्जेस ज्या वेळेला मूव्ह करतात एखाद्या गोष्टीमुळे, त्यावेळेला त्यांच्यामधनं मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतो, ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय? मुव्हिंग इलेक्ट्रॉन्समुळे किंवा मुव्हिंग इलेक्ट्रिसिटीमुळे ज्या वेळेला मॅग्नेटिक फोर्स क्रिएट होतो किंवा मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते, त्यावेळेला त्याला आपण म्हणतोय इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. सो नाही, इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम पण नाही होत. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस, ठीक आहे. फ्लो ऑफ पॉझिटिव्ह नेगेटिव्ह इलेक्ट्रिकल चार्जेस इनसाइड एनी एनी गुड कंडक्टर, ठीक आहे. तो हे पण नाही होणार, कारण की त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोन नॉन इलेक्ट्रिक वस्तू पाहिजे, शून्य वाहकता पाहिजे. याच्यामध्ये तर फॉर्म्युला म्हणजे याच्या डेफिनेशन मध्येच येतंय की कंडक्टर पाहिजे म्हणून. मग उरलं काय तुमचं? स्थितिक विद्युत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ज्या वेळेला दोन गोष्टींना एकमेकांवर घासलं जातं त्यावेळेला तयार होत असते, ठीक आहे. आणि डायरेक्ट डेफिनेशन आहे तुम्हाला पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टींची. आता इथे ना थोडस डायग्राम मध्ये हे झालेलं आहे. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, ठीक आहे. तो अशा पद्धतीने जर समजा बॅटरीज जोडलेल्या असतील तर खालीलपैकी कुठले विधान चुकीचे आहे, ठीक आहे. बॅटरीज कशा जोडलेल्या आहेत? पुन्हा मी तुम्हाला वाटलं असतं एक डायग्राम काढून दाखवते. ओके, अशा पद्धतीने बॅटरीज ज्या आहेत त्या बॅटरीज जोडलेल्या आहेत. या बॅटरीजच्या मध्ये एक लाईट लावलेली आहे, एक कंपास लावलेली आहे, ठीक आहे. या बॅटरीजच्या मध्ये इथे एक लाईट जोडलेला आहे, इथे लाईट बल्ब जोडलेला आहे. याच्या शेजारी एक कंपास ठेवलेली आहे, नॉर्थ दाखवणारी. ओके, आता याला इथे बटन आहे. ओके, बटन जर आपण चालू केलं तर काय काय होऊ शकतं आणि काय काय नाही होऊ शकत आहे. पहिला, बॅटरी इज नॉट कनेक्टेड प्रॉपरली इन द सर्किट. बॅटरी सर्किटमध्ये योग्यरित्या जोडलेली नाही. ट्रू आहे का? कारण की बघा, ज्या वेळेला दोघं प्लस प्लस किंवा दोघं मायनस मायनस जर जवळ असले तर त्या पद्धतीने तो सेल काम करणार नाही. सेलला काम करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? एका साईडने प्लस आहे, एका साईडने मायनस आहे, ठीक आहे. परत त्याच्या शेजारचा जो आहे तो प्लस आहे, इकडे मायनस आहे. म्हणजे मायनसच्या शेजारी काय असायला पाहिजे? प्लस असायला पाहिजे, ठीक आहे. मायनसच्या शेजारी काय असायला पाहिजे? प्लस असायला पाहिजे. इथे काय आहे? दोघंही प्लस प्लस आहे, त्याच्यामुळे ती बॅटरी कनेक्ट झालेली नाहीये. ट्रू आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर when compass is kept near the circuit it will not show any deflection. जर समजा हे जे कंपास आहे हे कंपास कुठल्याही पद्धतीची हालचाल दाखवणार नाही. ट्रू. मी आता तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम सांगितलं, ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय क्रिएट करतं? ज्या वेळेला तुमची ही लाईन चालू होणार, ज्या वेळेला तुमचं हे सर्किट चालू होणार, त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रिकल फील्ड, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. मग ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड जर तयार झाली तर हा जो होका यंत्र आहे, ही जी कंपास आहे, ही काय होईल? डिफ्लेक्ट होईल, तो काटा हलेल. पण ज्या वेळेला मी जर सांगते तुम्हाला की कनेक्टच झालेला नाहीये, तर कनेक्ट नाही झाले तर त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी फिरणार आहे का? इलेक्ट्रिसिटी फिरणार नाही. इलेक्ट्रिसिटी जर नाही फिरणार तर ते होका यंत्र चालणार आहे का? नाही, होका यंत्र चालणार नाही. सो दिस इज ऑल्सो ट्रू. बल्ब कनेक्टेड इन द गिव्हन सर्किट विल नॉट ग्लो. ट्रू. बल्ब पण चालू होणार नाही कारण की सर्किटच कनेक्टेड नाहीये, बरोबर. फायनली काय? ड्यू टू द बॅटरी इन दिस सर्किट इलेक्ट्रिकल वायर्स बिहेव ऍज अ मॅग्नेट. हे फॉल्स आहे. सो हे आपलं उत्तर, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे मॅग्नेटिक फील्ड क्रिएटच करत नाहीये, तर हे म्हणजे हे चालूच नाही झाले तर हे मॅग्नेटिक फील्ड कशी क्रिएट करणार? नाहीच करणार.
ओके, कळालं? चलो. ज्या गतिमान वस्तूची गतिज ऊर्जा ही तिच्या संवेगाच्या 4 पट आहे त्या वस्तूचा वेग किती? ठीक आहे. ओके, आता 4 टाइम्स जर संवेग असेल, मोमेंटम जो आहे, मोमेंटम जर तुमचा 4 टाइम्स असेल, कायनेटिक एनर्जी पेक्षा मोमेंटम जर समजा 4 टाइम्स असेल, तर काय करावं लागेल? आता बघा, सगळ्यात पहिले आपल्याला केई कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू mv स्क्वेअर. ठीक आहे. मोमेंटम काय आहे? मोमेंटम असतो तुमचं पी. मोमेंटम संवेग, मोमेंटम म्हणजे संवेग. संवेग काय असतो तुमचा? संवेग असतो तुमचा पी. पीचा फॉर्म्युला काय आहे? एमव्ही. पीचा फॉर्म्युला काय आहे? एमव्ही आहे. ओके, जर समजा 4 टाइम्स कायनेटिक एनर्जी असेल तर पी जो आहे तो पी काय असणार आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ठीक आहे. हा जर 4 टाइम्स असेल तर हा किती होणार आहे, असाच प्रश्न आहे ना की उलटा आहे. गतिज ऊर्जा संवेगाच्या 4 पट आहे. गतिज ऊर्जा ही संवेगाच्या किती आहे? 4 पट आहे. उलट लिहिलं. गतिज ऊर्जा ही किती आहे? केई जी आहे ती केई किती आहे? संवेगाच्या 4 पट आहे. ओके, मग अशा वेळेला वस्तूचा वेग किती असणार? वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, वेलॉसिटी आपल्याला काढायची. सगळीकडे आपण फॉर्म्युलाच टाकून घेऊयात. सगळीकडे आपण काय करूयात? फॉर्म्युलाच टाकूयात. हाफ इंटू mv स्क्वेअर. ओके, 4 इंटू mv. आता हा हाफ जो आहे हा इकडे जर नेला आपण, इकडे काय उरेल? mv स्क्वेअर इंटू 4 इंटू 2 mv. ओके, mv स्क्वेअरचं जर आपण बघितलं, याच्यामध्ये हा एम कॉमन आहे, काढून टाकला. ठीक आहे, एम कॉमन आहे दोघं बाजूने, काढून टाकला एक एम. इकडे व्ही स्क्वेअर आणि हा व्ही कॉमन आहे, काढून टाकला. ठीक आहे, या व्ही स्क्वेअरला जर आपण घेतलं तर हा व्ही इंटू व्ही होणार आहे. इकडे 8 इंटू व्ही होईल असा, जर समजा हा इकडे आपण नाही जरी काढला तरी. ओके, मग आता हा एक व्ही काढला, हा एक व्ही कट केला, उरला काय? व्ही इज इक्वल टू 8. व्ही काय आला तुमचा? 8 आला. डायरेक्ट उत्तर आलेलं आहे तुमचं. आहे का इथे ऑप्शन मध्ये? 8 मीटर पर सेकंड. 8 मीटर पर सेकंड. चलो बघा, फक्त काय केलेत आपण? फॉर्म्युला टाकलेले आहेत एकमेकांच्या समोर, ते फॉर्म्युलाच ठेवलेले आहेत, बाकी आपण काहीही केलेलं नाहीये. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह? लॉन्जिट्युडिनल वेव्स कुठल्या आहेत? आता वेव्सचे 2 टाइप्स असतात. ठीक आहे, एक काय आहे? एक आहे तुमच्या लॉन्जिट्युडिनल आणि दुसरा काय आहे? ट्रान्सव्हर्स. ओके, लॉन्जिट्युडिनल अँड ट्रान्सव्हर्स वेव्स. ठीक आहे. लॉन्जिट्युडिनल वेव्स कशा असतात? जी काही तुमची डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनला त्या पॅरलल असतात. ओके, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये असतात तुमचे कंप्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्स. कंप्रेशन कुठले? हे जे आहेत. आता इथे काय आहे? इथे वेव्ह कशा आहेत? जवळ आहे. याला आपण काय म्हणतो? कॉम्प्रेशन म्हणतो. कॉम्प्रेशन. ओके, आणि ज्या वेळेला वेव्ह मधलं अंतर जास्त असेल त्याला आपण काय म्हणतो? रेअर फ्रॅक्शन. ओके, रेअर फ्रॅक्शन. ओके, चलो याला आपण लांब टाकूयात. आता लॉन्जिट्युडिनल वेव्स ज्या आहेत याच्यामध्ये पार्टिकल्स कसे आहेत? पॅरलल टू वेव्ह डायरेक्शन. याच्यामध्ये पार्टिकल्स कसे आहेत? पार्टिकल्स पॅरलल टू वेव्ह डायरेक्शन. मग आता इथे जर पॅरलल आहे तर इथे कशा असणार आहे? इथे कशा असणार आहे? इथे कशा असणार आहेत? इथे कशा असणार आहे? समजा आता इथे आपण काढूया. ठीक आहे, आपण मागे एक वेव्ह बघितली, साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह बघितली ना आपण, अशाच पद्धतीने बघितली ना साऊंड वेव्ह. ठीक आहे, साऊंड वेव्हचा क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतलाय. मग आता साऊंड वेव्हचा प्रश्न जर आपण घेतलेला आहे, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की साऊंड वेव्ह जी आहे ती लॉन्जिट्युडिनल नाहीये, ऑप्शन गेला. ठीक आहे, कारण साऊंड वेव्ह वाला क्वेश्चन जो आहे तो आपला ऑलरेडी आपण घेतला ना. एक क्वेश्चन झाला आपला फ्रिक्वेन्सीचा क्वेश्चन. येस, हिअर ही कशी आहे? ही ट्रान्सव्हर्स आहे, ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. बरोबर. मग आता साऊंड वेव्ह जर ट्रान्सफर वेव्ह आहे, ते एक उत्तर आपल्याला कळालंय. मग आता बघा बरं बाकीच्या कुठल्या कुठल्या आहे? बरं, वॉटर वेव्ह. वॉटर वेव्ह जी आहे, पाण्याचा तरंग जो आहे, जर समजा आपण एखाद्या तळ्यामध्ये एक दगड टाकला
तळ्यामध्ये एक दगड टाकला, तर दगड टाकल्यानंतर ती असं असं जातं ना पुढे पाणी. रिपल्स चेक केलेत, सो आपण रिपल्स हा पण नाहीये. उरलं काय मग, लाईट वेव्ह आणि रेडिओ वेव्ह. काय उरलेत आपले, लाईट वेव्ह आणि रेडिओ वेव्ह. क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह? येस, सांगा बरं. लाईट वेव्ह ज्या आहेत त्या लाईट वेव्ह सुद्धा तुमच्या ट्रान्सफर्स आहेत. लाईट पण काय आहे तुमची, लाईट वेव्ह, तुमच्या रेडिओ वेव्स, लाईट रेडिओ वेव्ह नाही, सॉरी, रेडिओ वेव्ह तुमच्या इकडे येतील. रेडिओ वेव्ह इज युअर आन्सर. रेडिओ वेव्ह इकडे. ओके, हे तुमचं आन्सर आहे. इकडे काय काय येईल तुमचं, लाईट वेव्ह येईल, त्याच्यानंतर वॉटर रिपल्स येतील. ओके, आणि त्याच्यानंतर साऊंड वेव्ह येईल. ओके, आता तुम्ही याच्यामध्ये सांगायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे की अजून कुठल्या कुठल्या लॉन्जिट्युडिनल वेव्स आहेत, अजून कुठल्या कुठल्या आहेत. ठीक आहे, साऊंड वेव्ह मी सांगितलं, अजून मी एक सांगू शकते तुम्हाला. साऊंड वेव्ह सांगितलं, एक सेकंड, सॉरी 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 सॉरी, साऊंड वेव्ह इकडे नाहीये, साऊंड वेव्ह इकडे नाहीये, इकडे तुमची रेडिओ वेव्ह इकडे आहे. रेडिओ वेव्ह, साऊंड वेव्ह ज्या आहेत तुमच्या त्या साऊंड वेव्ह लॉन्जिट्युडिनल असतात. साऊंड वेव्ह ओके, देऊनच देते मी तुम्हाला. साऊंड वेव्ह आहे, त्याच्यानंतर अल्ट्रासॉनिक वेव्ह ज्या असतात ना, अल्ट्रासॉनिक वेव्स. ओके, अल्ट्रासॉनिक वेव्स असतात त्या सुद्धा तुमच्या लॉन्जिट्युडिनल मध्ये येतात. त्याच्यानंतर सिस्मिक वेव्स ज्या आहेत, सिस्मिक वेव्स मध्ये जर आपण बघितलं तर सिस्मिक वेव्ह मध्ये सिस्मिक पी वेव्स ज्या आहेत, सिस्मिक, लिहायला जागा, झूम आउट करूया. सिस्मिक पी वेव्स ज्या आहेत त्या तुमच्या लॉन्जिट्युडिनल मध्ये येतात, आणि सिस्मिक एस वेव्स ज्या आहेत त्या तुमच्या ट्रान्सवर्स मध्ये येतात. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 11th क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह? खालीलपैकी कोणता अनुतरंग आहे? लॉन्जिट्युडिनल वेव्स कुठली आहे? ठीक आहे, तर आता वेव्स ज्या आहेत, वेव्सचे दोन टाईप पडतात. ठीक आहे, एक काय आहे तुमचा लॉन्जिट्युडिनल, याला बरेच लोक लॉन्गिट्युडिनल पण म्हणतील. ठीक आहे, आपल्याला प्रनाऊन्सिएशन जायचं नाही. इट कॅन बी लॉन्गिट्युडिनल, इट कॅन बी लॉन्जिट्युडिनल. ओके, अँड सेकंड वन इज ट्रान्सवर्स. सेकंड वन इज ट्रान्सवर्स. ठीक आहे, मग आता लॉन्जिट्युडिनल जे आहेत, लॉन्जिट्युडिनल जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय होतं, वेव्ह जे आहे, पार्टिकल जे आहेत ते पार्टिकल पॅरलली जातात. लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या मध्ये काय होतं, पार्टिकल्स जे असतात ते कसे असतात, पॅरलली जातात. अशा अशा पद्धतीने पॅरलली ते मूव्ह होणार आहे. ठीक आहे, वेव्हला पॅरलली गोल 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 गोल, वेव्ह जशी जशी पुढे जाणार ना तसे तसे ते असे स्प्रिंग सारखे पुढे पुढे जाणार आहे वेव्ह सोबत. ठीक आहे, मग आता ट्रान्सवर्स मध्ये मात्र काय होतं, ट्रान्सवर्स मध्ये मात्र आपण बघितलं ना असं अशा पद्धतीने तुमचे ते जाणार आहे. ओके ओके, चलो मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठल्या कुठल्या वेव्स येतात, इथे काय आहे, पॅरलल टू वेव्ह, वेव्ह, आणि इथे काय आहे, परपेंडिक्युलर टू वेव्ह. मीडियम पार्टिकल्स जे आहेत ते पॅरलल आणि परपेंडिक्युलर आहे. बरोबर, आता हे तर झालं तुमचं लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्स वेव्हचं. ठीक आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला हे जे कॉम्प्रेशन्स आहेत, या लॉन्जिट्युडिनल वेव्स मध्ये जर बघितलं तर कुठल्या कुठल्या वेव्स येतात, तर याच्यामध्ये येणार आहेत तुमच्या साऊंड वेव्स. साऊंड वेव्स. ओके, तुमचं क्वेश्चनचा आन्सर तो तुम्हाला मिळाला, क्वेश्चनचा आन्सर तो तुम्हाला मिळाला. ठीक आहे, पण मग साऊंड वेव्स एकट्या आहेत का, तर नाही. साऊंड वेव्ह सोबत जर आपण बघितलं तर साऊंड वेव्ह सोबत अल्ट्रासॉनिक वेव्स, अल्ट्रासॉनिक वेव्स. ठीक आहे, अजून काय आहे याच्यासोबत, याच्यासोबत अजून आहे सिस्मिक, SEISMIC, सिस्मिक पी वेव्स. ओके, आणि याच्यात जर बघितलं, आता बघा तसं क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, लाईट वेव्ह, वॉटर वेव्ह, रेडिओ वेव्ह. ठीक आहे, ह्या सगळ्या काय असतील, मी आता लाईट वेव्ह, रेडिओ वेव्ह, वॉटर वेव्ह. ओके, आणि यांच्यासोबत सिस्मिक
एस वेव्ह. ओके, तो हे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल्स वरनं क्वेश्चन खूप वेळा विचारले जातात. एक्झाम्पल्स वरनं खूप वेळा क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. चला पुढे. विच ऑफ द फॉलोइंग स्फेरिकल मिरर इज द लीस्ट कर्व्ड? खालीलपैकी कोणता गोली आरसा सर्वात कमी वक्रता असलेला आहे? ठीक आहे, आता इथे बघा, इथे फोकल लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. इथे फोकल लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. बरोबर. फोकल लेंथ जर 5 सेंटीमीटर असेल तर याची रेडियस किती येणार आहे? रेडियस इज इक्वल टू 2 इंटू फोकल लेंथ. तर ही किती झाली मग? 2 इंटू फोकल लेंथ जर केलं आपण तर ही येईल तुमची 10. ओके, पहिल्याचं उत्तर आलं 10. रेडियस ऑफ कर्वेचर इज 5. इथे डायरेक्ट दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, इथे पण डायरेक्ट दिलेलं आहे. रेडियस ऑफ कर्वेचर इज 7. इथे आपण 10 काढली, 5 काढली, 7 आलेली आहे. इन्व्हर्टेड बट सेम साइज इमेज फॉर्म दॅट 6 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ मिरर. ठीक आहे, इन्व्हर्टेड इमेज जी असते ती सेम सेंटरवर तयार होते. म्हणजे बरोबर इथे जर 6 सेंटीमीटर आहे तर याची जी रेडियस असणार आहे ती पण किती असणार आहे? 6 सेंटीमीटर असणार आहे. सो फायनली सगळ्यात जास्त रेडियस कसली आहे? ही याची आहे, 10 वाली आहे. ठीक आहे, 10 वाली आहे. 10 वाली सगळ्यात जास्त रेडियस आहे, त्याच्यामुळे तो जो आहे तो सगळ्यात लीस्ट कर्व्ड असणार आहे, सगळ्यात कमी कर्व्ड असणार आहे. ओके, चलो पुढे. हा क्वेश्चन खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. 12 अँपियर 1 ओहम, 4 अँपियर 3 ओहम, 2 अँपियर 6 ओहम. ठीक आहे, हे सगळे जमा केलेले आहेत आणि यांच्यामधले या रोधकांमधले विभवांतरांचे पोटेन्शियल डिफरन्सचे गुणोत्तर काय असेल असा प्रश्न आहे. ठीक आहे, मग आता साधं सिंपल आहे. कसं काढणार आहे आपण? इकडे बघा, 12 इंटू 1. ठीक आहे, याचा आन्सर काय आलं? 12. इकडे बघा 4 इंटू 3, याचा आन्सर काय आलं? 12. इकडे बघा 2 इंटू 6, याचा आन्सर काय आलं? 12. सो फायनली आन्सर आहे 1:1:1. इतकं सोपं आहे. पुढे चलो. विच ऑफ द फॉलोइंग आर ऍप्लिकेशन्स ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्स? सोनार, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी. ओके, आता अल्ट्रासॉनिक वेव्स ज्या आहेत आपण थोड्या वेळापूर्वी बघितल्यात, लॉन्जिट्युडिनल टाइप ऑफ वेव्स आहेत ह्या बघा, अशा त्या खाली जात आहेत. बरोबर. मग आता ह्या ज्या अल्ट्रासॉनिक वेव्स आहेत, ह्या अल्ट्रासॉनिक वेव्स काय काय काम करतात? तर सगळ्यात महत्वाचं सोनार म्हणजे काय? सोनार ही अशी टेक्नॉलॉजी आहे की जी पाण्यामध्ये, पाणबुडींमध्ये ते सोनार वेव्स बसवलेले असतात आणि ते समुद्राचा खोल, तळ किती खोल आहे हे चेक करतात. ठीक आहे, म्हणजे त्या रेस काय करणार? आता समजा इथे तो मशीन बसवलेला आहे, ह्या इथून रेस खाली जातील, त्या रेस खाली तळाला टच होतील आणि खाली तळाला टच झालेल्या रेस परत वर येऊन इथे ज्या वेळेला ते मोजेल त्या वेळेला लक्षात येईल त्याला की किती डिफरन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सोनोग्राफी. सोनोग्राफी कशासाठी केली जाते? बॉडी चेकअपसाठी केली जाते. इकोकार्डिओग्राफी कुठे केली जाते? इकोकार्डिओग्राफी सुद्धा हार्ट चेकअपसाठी म्हणजे बॉडी चेकअपसाठीच केली जाते. ठीक आहे, तो तिघच्या तिघ जे आहेत ते यूज होतात. तिघच्या तिघ जे आहेत ते यूज होतात. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच नाहीये. डायरेक्ट क्वेश्चन होता आणि डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे. विच ऑब्जेक्ट विल एक्सपिरियन्स द ग्रेटेस्ट बायॉन्ट फोर्स वेन सबमर्ज्ड इन द वॉटर? पाण्यामध्ये बुडवल्यावर कोणत्या वस्तूवर सर्वात जास्त प्लावक बल अप्लाय होईल? आता प्लावक बल काय असतं किंवा बायन्सी फोर्स काय असतो? तो बायन्सी फोर्स जो आहे हा एखाद्या लिक्विडमध्ये ज्या वेळेला एखादी वस्तू आपण टाकतो त्यावेळेला लिक्विडने त्या वस्तूवर जो काही फोर्स केलेला असतो अप्लाय, त्याला आपण म्हणतो बायन्सी फोर्स. ठीक आहे, मग आता बायन्सी फोर्स जो आहे ना, वस्तू जितकी जड, जितकी जास्त डेन्स, जितकी ती पाण्यात लवकर बुडणार तिच्यावरचा बायन्सी फोर्स तेवढा कमी. ठीक आहे, आणि वस्तू जितकी पटकन वर येणार तितका त्याचा बायन्सी फोर्स जास्त. ठीक आहे, असं समजायचं. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं, सॉलिड आयर्न बॉल, वुडन ब्लॉक, हॉलो प्लास्टिक बॉल, सॉलिड अल्युमिनियम सिलेंडर. तर हॉलो प्लास्टिक बॉल जो आहे हा हॉलो प्लास्टिक बॉल खाली टाकला की तो पटकन असा वर येणार आहे. बरोबर. मग पटकन वर येणार म्हटल्यावर त्याचा बायन्सी फोर्स काय आहे? सगळ्यात जास्त आहे, हे लक्षात ठेवायचं. बाकी यांचे बायन्सी फोर्स कसे असणार आहेत? कमी कमी होत जाणार आहे. मग सगळ्यात कमी बायन्सी फोर्स कोणाचा असेल? सॉलिड आयर्न बॉलचा सगळ्यात कमी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय? सगळ्यात पहिले याचा नंबर येईल, 2 नंबर वुडन ब्लॉकचा नंबर येईल, 3 नंबर अल्युमिनियमचा नंबर येईल, 4 नंबरला आयर्न ब्लॉक येईल. सगळ्यात कमी कोणाचा आहे? सॉलिड आयर्न बॉलचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपले 15 प्रश्न जे आहेत मित्रांनो, ते 15 प्रश्न आपले झालेले आहेत. 15 संकल्पना ज्या आहेत वेगळ्या वेगळ्या त्या तुम्ही बघितल्या आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्यांचे हार्डनेस लेवल किती असते हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, तो लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आता होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा NMMS
ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप, नवोदय ह्या सर्वच्या सर्व बॅचेस 25 जुलै रोजी सुरू होत आहेत. खाली डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लिंक सापडेल. त्या लिंक मध्ये तुम्ही जाऊन ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तुम्हाला काहीही इश्यू आला तर 8983345857 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. किंवा तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर खाली कमेंटमध्ये तुमचा प्रश्न टाका. ज्या काही कमेंट येतील त्याच्यानुसार पुढचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन. थँक्यू.